ज्या पद्धतीने मराठा आरक्षण आंदोलन पेटलं होतं आणि त्यानंतर अनेक युवकांवर गुन्हे दाखल झालेले होते, ते गुन्हे सरसकट मागे घेण्यास मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट शब्दात नकार दिलेला आहे. आणि त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आम्हाला आंदोलन छेडावं लागेल सरसकट गुन्हे मागण्या घेतात म्हणजे गुन्हा करायचा आणि आंदोलन करायचं, हा कुठला कायदा, हा कुठला नियम? त्यामुळे जरांगेंनी थोडंसं अवकातीत राहू. नाहीतर जरांगे आमची मागणी आहे, जरांगेला सुद्धा बाळू आवारे आणि बेकायदेशीर पुतळे बसवण्याच्या, रात्री अपरात्री पुतळे बसवण्याच्या मोहिमेमध्ये मनोज जरांगेसुद्धा गुन्हेगार आहे. एकट्या बाळू आवारेला शिक्षा देऊ नका, मनोज जरांगेला सुद्धा आत टाका. कारण त्याचा मास्टरमाइंड, एका बाजूला बाळू आवारेचा फोटो आणि दुसऱ्या बाजूला मनोज जरांगेचा फोटो आहे. त्यामुळे याचा मास्टरमाइंडच मनोज जरांगे. माजी मुख्यमंत्री महोदयांना सांगणार काय मोर्चे काढतोय हा? याला काय संविधान मान्य नाही का, लोकशाही मान्य नाही का, कायदा मान्य नाही? आणि जो कायद्याच्या विरोधामध्ये जाईल त्याला कायदा शिक्षा देईल. त्यामुळं बाळू आवारेपासून तर हात झटकलेत अरे जरांगे पण पहिल्यांदा ज्यावेळी चिखला गावामध्ये, ज्या गावामध्ये रात्रीचं जे काय प्रकरण घडलं तिथं लगेच ती चितावणी द्यायला आणि तिथलं वातावरण तयार करायला कोण गेलं होतं? मनोज जरांगेच गेले होते. एका बाजूला बाळू आवारेच्या नावासमोर स्मारक योद्धा लिहिलं जातं आणि मनोज जरांगेच्या नावासमोर आरक्षण योद्धा लिहिलं जातं आणि दोघांचे फोटो प्रत्येक पुतळ्याच्या खाली कसे काय आले? त्यामुळे याचा मास्टरमाइंड हा मनोज जरांगेच आहे. मनोज जरांगेला आरोपी नाही, मनोज जरांगेला मुख्य आरोपी करा आणि मनोज जरांगेला पहिल्यांदा आत टाका, महाराष्ट्र शांत राहील.